हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. मागे वाहता रस्ता आहे त्यामुळे आवाजामध्ये जरा डिस्टर्बन्स असेल, त्याबद्दल पहिल्यांदाच सॉरी म्हणते. आजचा एक वेगळा विषय आहे. विषयाचं नाव आहे लुटियन्स ऑफ दिल्ली. हा शब्द तुमच्यापैकी किती जणांनी ऐकलेला आहे? लुटियन्स ऑफ दिल्ली. लुटियन्स म्हणजे ते लुटणारे, लुटमार करणारे. तसं तुम्हाला वाटत असेल, पण लुटियन्स ऑफ दिल्ली म्हणजे थोडक्यात दिल्लीमधला एक अतिशय प्रतिष्ठित असा भाग, ज्याच्यात राजपथ येतं किंवा कॅनॉट प्लेस येतं. हे सगळे जे भारी भारी भाग आहेत, संसद, राष्ट्रपती भवनाचा काही भाग, असे जे आहेत ह्याला लुटियन्स ऑफ दिल्ली असं म्हणतात. आणि ह्यात बऱ्याच हुजचे असे मोठे मोठे जे असतात ना लोक, प्रतिष्ठित लोक, त्यांचे बंगले आहेत. तर लुटियन्स ऑफ दिल्ली ह्याच्या मागची आधी कन्सेप्ट सांगते तुम्हाला. प्रत्येक गावामध्ये एक असा प्रतिष्ठित भाग असतो. तर सर एडविन लँडसीर लुटियन हे जे वास्तू विशारद होते इंग्रजांचे, ब्रिटिश काळातले, तर त्यांनी बांधलेला हा सगळा जो भाग आहे, जो प्लॅन्ड सिटी म्हणता येईल ना, प्लॅन्ड सिटी आहे. तर त्यामुळे याला लुटियन्स असं म्हणतात. तर जेव्हा ब्रिटिश याच्यामध्ये आले, सत्तेमध्ये आले, आणि ब्रिटिशांनी कलकत्त्याहून 1911 साली त्यांची राजधानी दिल्लीला हलवायचं ठरवलं, तेव्हा ह्यांच्याकडे काम दिलेलं होतं, म्हणजे एडविन लुटियन्स यांच्याकडे काम दिलेलं होतं. आणि म्हणून ह्या भागाला लुटियन्स असं म्हणतात, म्हणजे लुटियन्स प्लेस असं म्हणतात. तर हा जो भाग आहे ना, हा इतका प्रतिष्ठित, इतक्या वर्षांपासून आहे की सामान्य माणसांना, म्हणजे भारतीयांना ह्या भागामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. तर थोडक्यात हा जो ब्रिटिशांचा जो भाग आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तर स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा भाग तसाच राहिला. म्हणजे इथले जे प्रतिष्ठित लोक आहेत, तर त्यांचा भारतीयांबद्दल असणारा आकस, सामान्य भारतीयांबद्दल असणारा आकस हा तसाच कायम राहिला. तर बरेच जे मीडियांचे मोठे मोठे मीडिया टायकून आहेत ना, म्हणजे प्रणव रॉय किंवा विनोद दुआ, तुम्हाला जर आठवत असेल तर, किंवा राजदीप सरदेसाई, तर बरखा दत्त, या सगळ्यांनी काही ना काही कारणांनी ह्या दिल्ली लुटियन्समध्ये, म्हणजे हे जे बंगले आहेत मी जे सांगितलं, तो प्रतिष्ठित भाग जो आहे, तर तिथे घरं मिळवले. आणि इथल्या घरांची किंमत ही खूप जास्त आहे. खूप म्हणजे कोट्यांमध्ये, कोट्याधीश असणारे लोक आणि कोटींमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे अशी ह्या घरांची किंमत आहे. तर सांगण्याचा उद्देश असा की भारताला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांपासून, पण ब्रिटिशांच्या मानसिकतेपासून स्वातंत्र्य मिळालं का? तर नाही. तर हे जे लुटियन्स आहेत, म्हणजे जे हू असणारे जे पत्रकार आहेत, ज्यांना सामान्य भाषेमध्ये लिबरल्स असं म्हणतात, आणि त्याला डू पण लावतात काही जण पुढे, ते सांगणं योग्य राहणार नाही म्हणून तसं बोलत नाही. तर हे जे असतात, तर हे जेव्हा काँग्रेसच्या घराण्याचे पंतप्रधान येऊन गेले, त्यांच्याबद्दल हे लोक खूप चांगलं बोलायचे, कारण त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच वरदहस्ताने ह्यांना ह्या भागामध्ये बंगले वगैरे मिळालेले होते. यांची मीडियाचं हे जोरजोरात सगळं चाललेलं होतं, यांचे चॅनल्स जे होते ते जोरात चाललेले होते. पण जेव्हापासून दुसऱ्या ह्यांचे सरकार यायला सुरुवात झाली, म्हणजे अगदी मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत यांचं सगळं बडदास्त ठेवली जात होती. म्हणजे जेव्हा कधी पंतप्रधान परदेश दौऱ्यावरती असायचे, तेव्हा हे सगळे जे मोठे मोठे पत्रकार असायचे ना, तर ह्यांना विमानामध्ये घेऊन जायचं, त्यांच्याबरोबर त्या परदेश वाऱ्या त्यांच्या व्हायच्या, मस्तपैकी त्यांचं आयुष्य आरामांमध्ये, सरकारी खर्चामध्ये राहणं खाणं सगळी सोय असं व्हायचं. आणि जेव्हा 10 वर्ष आधी जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार पहिल्यांदा सत्तेमध्ये आलं, तर तेव्हा ह्या लुटियन्सला न्यायला त्यांनी नकार दिला. आणि म्हणून हे सगळे जे लुटियन्स आहेत, तर हे सगळे जे पत्रकार आहेत, ते त्यांच्या मोदींच्या मागे लागले. कारण मोदींना असं वाटलं की सरकारी खर्चामध्ये यांना न्यायची काय गरज,
यांना जर समजा ह्यांच्या बिझनेस हाऊसला किंवा ह्यांच्या चॅनल हाऊसला जर ह्या पत्रकारांना पाठवायचं असेल कुठल्या कॉन्फरन्ससाठी किंवा मोदींचा एखादा इव्हेंट कव्हर करण्यासाठी जर त्यांना पाठवायचं असेल तर त्यांच्या चॅनलने तो खर्च उचलावा, सरकारने तो खर्च का उचलावा हे म्हणणं पण अगदी रास्त आहे. आणि इथेच खरी मेख आहे, हेच खरं दुखलेलं आहे. आणि म्हणून तेव्हापासून आणि ह्यांचा जो अनियंत्रित वापर होता सगळा मीडियाचा ह्या आधीच्या काँग्रेसी जनांच्या कारकिर्दीमध्ये, कारण मनमोहन सिंग हे फारसं काही बोलणारे नव्हते आणि त्यामुळे त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या अबोलपणाचा गैरफायदा हे सगळे लोक घेत होते आणि त्या वापरावरती अंकुश यायला सुरुवात झाली, त्या वापरावरती टाच यायला सुरुवात झाली आणि म्हणून यांच्या पोटात दुखलं आणि म्हणून यांनी वेगवेगळे हथखंडे वापरून आणि मोदींची बदनामी सुरू केली. सगळ्यात मला ती आठवते, ती BBC वाली एक जी हे होती, शॉर्ट फिल्म होती, त्याला ह्यांनी ह्या सगळ्या लुटियन्सने त्याला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे जे लुटियन्स, मी जे म्हटलंय की ब्रिटिश भारतातनं गेले पण त्यांचे पाळमुळं जे होते ना, त्यांची जी मानसिकता आहे ना, ती भारतीयांकडे तशीच ते गहाण ठेवून गेले. भारतीयांनी आपली अक्कल, म्हणजे हे जे लिबरल्स असणारे लोक आहेत ना, त्यांनी आपली अक्कल ब्रिटिशांकडे नंतरही गहाण ठेवली. या बऱ्याच जणांचे संबंध हे पूर्वीपासून त्यांच्या, कारण हे सगळा प्रतिष्ठित भाग आहे आणि त्यांनी त्या कारणांनी हे बंगले घरं मिळवलेले आहेत त्या भागामध्ये आणि ह्या बऱ्याच जणांचे पाळमुळं हे परदेशामध्ये आहेत. यांचे बऱ्याच जणांचे बंगले हे परदेशामध्ये आहेत, लंडनमध्ये कितीतरी जणांचे घरं आहेत. आणि अशा वेळेला हे एखादा आपल्या मातीतला, म्हणजे भारतीय मातीतला एक व्यक्ती ह्या समाजामध्ये, सामान्य लोकांमधनं आलेला एक व्यक्ती समाजामध्ये बदल घडवू पाहतो आहे, तर अशा वेळेला त्याला विरोध करायला लागले. आणि कारणं खूपच फुटकळ कारणं देऊन आणि हा सगळा विरोध सुरू झाला. तो बऱ्याच वेळेला व्यक्तिगत पातळीवरती अतिशय अश्लील अशा शेरेबाजीपर्यंत, टीकेपर्यंत हे सगळे लोक पोहोचले. या लोकांना असं वाटतं की ते जे म्हणतात तेच खरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कुठल्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये राहत असतात आणि वेगळेच स्वप्न बघत असतात, तर भारतीयांशी ह्यांची नाळ ही बऱ्याच वर्षांपासून तुटलेली आहे. तुम्ही जर ह्या सगळ्या लोकांचे, पूर्वी आपल्याकडे एकच चॅनल असायचं ते म्हणजे दिल्ली दूरदर्शन, आणि ह्यातले बरेच लोक हे तुम्ही दिल्ली दूरदर्शनवरती बघितलेले असतील. विनोद दुआ काय किंवा प्रणव रॉय काय, हे सगळेच लोक, राजदीप सरदेसाई, हे सगळे लोक दिल्ली दूरदर्शनवरती असायचे आणि त्यांचा त्या ह्याच्यावरती तो वावर असायचा. त्यांनाच ते सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळायचे, त्यांनाच ते फुटेज मिळायचे आणि अशा वेळेला ते मनमानेल तसा सगळा कारभार करत असायचे. हे तर मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. आणि हे सगळं जे असायचं ना, तर हे भारतीयांपासून तोडणारं, म्हणजे भारतीय लोकांचं काय मत आहे कुठल्याही गोष्टीबद्दलचं हे विचारत न घेता हे लोक आपलंच म्हणणं लादत असायचे. तर हा सगळा जो भाग आहे ना, तर ही जी झालेली जीत आहे किंवा हा जो झालेला विजय आहे, तर हा लुटियन्सने अजूनही काही फारसा चांगल्या अर्थाने घेतलेला नाहीये, कारण त्यांना ती हार मान्य करायची नाहीये. अजूनही ते त्या हस्तिदंती मनोऱ्यातच आहेत. त्यांना भारतीयांचे जे रोजचे जगण्याचे प्रश्न आहेत त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लिबरल्स म्हणजे मुक्त विचार करणं, म्हणजे हे कुठपर्यंत मुक्त विचार करणं असतं, ह्याला काहीतरी एक काय म्हणतात त्याला, एक सीमारेषा असायला पाहिजे. पण त्यांचं जे असतं ते भारत विरोधी असं सगळं मुक्त विचार करणं असतं. म्हणजे नॅशनल ह्याच्या विरुद्ध, आपल्या देशहिताच्या विरुद्ध असं त्यांचं वागणं असतं. आणि त्यांचे जे धागेदोरे आजही परदेशामध्ये आहेत आणि त्यामुळे हे सगळे लोक हे लुटियन्स म्हणून ओळखले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सगळ्यांनी स्वतःचे प्रायव्हेट यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहेत. रवीश कुमार, तुम्हाला माहिती असेल रवीश कुमार. तर अशा पद्धतीचे जे लोक असतात यांना मिलियन्समध्ये फॉलोअर्स असतात, मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स असतात आणि त्यांचे व्ह्यूज हे मिलियन्समध्ये जातात. तर ते त्यांचे चॅनलमधून त्यांची हकालपट्टी झाल्यावरती ह्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आणि असं दुकान ते मांडून बसलेले आहेत. तर भारतीयांच्या हे लक्षात यायला पाहिजे की हे सगळं जातं कुठे आहे.
तर आपल्या देशाचं हित, आपलं हित, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं हित कशात आहे याचा विचार प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे की हे सगळी जी लागलेली कीड आहे ही कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे याचा विचार आपण केला पाहिजे. या नोटवरती आज इथे थांबते. तुम्हाला कोणाला लुटियन्स ऑफ दिल्ली याच्याबद्दल माहिती होतं का? बाय द वे, दिल्ली हे पूर्वी इंद्रप्रस्थ म्हणून प्रसिद्ध होतं. महाभारतामध्ये हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ हा सगळा जो भाग आहे त्याला नंतर दिल्ली हे मुघलांच्या ह्याच्यापासून सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिश आल्यावरती त्यांनी राजधानी परत एकदा दिल्लीला कलकत्त्यानं हलवली. तर असा हा एडविन लुटियन यांनी जो तयार केलेला भाग आहे याला लुटियन्स असं म्हणतात, लुटियन्स ऑफ दिल्ली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. हा विषय तुम्हाला माहिती होता का ते पण कॉमेंट करून सांगा, मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत, आपल्या देशाचं हित सगळेजण जाणा, भारतीय म्हणून जगा.